आज संविधान जागर यात्रा आज आमचा 9वा दिवस आहे आणि महाडच्या चौदार तळ्यापासून जी क्रांतीभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या महाडच्या पाण्यालाच आग लावली आणि म्हणतात ना, पाणी हे आग विझवतं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून ही आग पेटवली, पाण्याची आग पेटवली। जिथे कुत्र्या मांजऱ्यांना पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी मुभा होती, पण माणसांना पिण्यासाठी नव्हती, अशा ह्या क्रांतीभूमीपासून, क्रांती दिनापासून सुरुवात झालेली ही जागर यात्रा जी आमची समिती आहे त्या समितीच्या वतीने आजची ही जागर यात्रा पंढरपूरपासून आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि सोलापूरमध्ये या यात्रेचा आज मोठी सभा होते, जाहीर सभा। 70 वर्षामध्ये 70 वर्ष जी घराणेशाही चालली होती त्या घराणेशाहीला उलटून टाकण्यासाठी आणि जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार, ते संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही। कितीही एकाच पक्षाच्या मेजॉरिटीने खासदार निवडून आले, एकाच पक्षाची सत्ता आली, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कधी बदलता येणार नाही। हा संदेश घेऊन ही जागर यात्रा ह्या 36 जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे आणि काँग्रेसने आत्तापर्यंत केलेली घराणेशाही म्हणजे 70 वर्ष एकाच घरातले पंतप्रधान होते, कधीही ते झालं नाही, पण 2014 मध्ये हे परिवर्तन घडलं आणि संविधानामुळे एक चहावाल्याचा मुलगा या देशाच्या सर्वोच्च पदावर बसला, म्हणजेच भारताचे पंतप्रधान झाले। एससीचे राष्ट्रपती झाले, ओबीसीची महिला आज मुर्मूजी राष्ट्रपती झाल्या। हा फक्त आणि फक्त केवळ संविधानामुळे मिळालेला अधिकार आहे आणि लोकशाही आहे। त्याच्यामुळे हा संविधान यात्रेचा एकच संकल्प आहे की जो खोट्या म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्याला म्हणतात नरेटिव्ह, पुड्या सोडणं, ह्या पुड्या ज्या खोट्या पसरवलेल्या आहेत त्या पुड्या आम्ही त्यांच्याच खिशात परत पाठवून त्यांच्याकडे परत पाठवणार आहोत। हा संदेश देण्यासाठी आज आम्ही इथे यात्रा आलेले आहे। एवढंच मला या संदेश द्यायचा आहे। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। माझं नाव योजना ठोकळे, डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन भारत सरकारची सदस्य आहे। आधार महिला संस्था कौशल्य विकास केंद्र मुंबई याची मी संचालिका आहे, संस्थापिका आहे। एवढंच मला सांगायचं। धन्यवाद, जय भीम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।